मंडळी, आज आवेगच्या स्कूलला सुट्टी होती. पाठोपाठ 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आवेग, भारती आणि मी कुठेतरी बाहेर जायचा प्रोग्राम केलेला. सकाळ सकाळ लोकल ट्रेन पकडून आम्ही कल्याणला आलेलो. सकाळ सकाळ असल्यामुळे लोकल ट्रेन खाली होती. कल्याणवरून आमची लोणावळा जायची ट्रेन होती. ट्रेन आली आणि आम्ही लोणावळ्याला पोचलेलो. लोणावळ्याला पोचल्यानंतर थोडी थंडी होती. लोक स्वेटर वगैरे घालून होती. आम्ही स्वेटर वगैरे काही घेऊन नव्हतो. आवेगने फक्त स्वेटर घातलेलं. लोणावळ्याला पोचलेलो. लोणावळ्यावरून आम्ही आता लोकल ट्रेन पकडून लोणावळा ते तळेगाव असा आमचा प्रवास होता. आणि बघा, सकाळ सकाळ पहाटेचं लोणावळ्याचं दृश्य. आता लोणावळ्यावरून आम्ही लोकल ट्रेन पकडून लोणावळा पुणे लोकल ट्रेन पकडून आम्ही तळेगावला उतरलेलो. हे बघा, तळेगावचं रेल्वे स्टेशन काही सुंदर बनवलेलं आहे. हे बघा, बाहेरचा परिसर तळेगावचा. तळेगावला पण कसं लोणावळ्यासारखीच थंडी असते, कारण ते पण जवळजवळ आहे ना, आणि थंड हवेचं ठिकाण आहे लोणावळा वगैरे. तर आम्ही आता 1 to 1 भारतीच्या बहिणीच्या घरी जाणार होतो. तर हे बघा, लोणावळ्याचं तळेगावचं एक महाविद्यालय आहे, वैद्यकीय महाविद्यालय. हे बघा, त्याचं दृश्य चांगलं वाटतं बघण्यासारखं. तिथून आम्ही 1 to 1 चाललेलो घरी. हे बघा, लोणावळ्याचा तळेगावचा परिसर. तळेगावला बघा चांगले रोज बंगलो वगैरे हे बघा सुंदर आहेत. तर आम्ही आता थोड्याच वेळात हे बघा आवेग भारती आम्ही चाललेलो 1 to 1 मंदिर. सकाळ सकाळी लोक देवाच्या दर्शनासाठी, आणि आम्ही आलेलो आहोत हे बघा बिल्डिंग भारतीच्या बहिणीच्या घरी. हे बघा त्यांचं घर सुंदर सजवलेलं आहे. लिंगणकर बेल. हे बघा, सकाळ सकाळ आमचा नाश्ता, रताळी, लाडू, पोहे, आणि आवेग आणि नैतिकसाठी होती मॅगी. आता बघा, मॅगी खाऊन वगैरे नंतर दुपारच्या जेवणाचं पण प्लॅनिंग. एकदम स्पेशल थाली बनवलेली होती ताईने. पुरणपोळीचं कटाचं सांबार, डाळ, भात, भाजी.